दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. नमस्कार फ्रेंड, ट्रॅव्हलिंग ईशाच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिल्या दिवसाचा स्टे हा माझा कुरवपूरमध्ये होता आणि सेकंड डेला माझं कुरवपूर दर्शन होतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा स्टे होता श्रीपाद दत्तछाया आश्रम येथे. हा आश्रम 2007 साली सुरू झाला. आदल्या दिवशी आम्ही स्टे केला होता. तर इथे रोज विनामूल्य जेवणाची, चहा, पाणी, नाश्त्याची विनामूल्य सोय आहे. जर तुम्ही पण इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच पंचदेव पहाड मार्गे येऊन या आश्रमात स्टे करा. इथे आम्ही AC रूम घेतली होती, कारण की उन्हाळ्यामध्ये असल्यामुळे आम्हाला AC रूमचीच गरज होती. वर तुम्हाला मी या आश्रमाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आश्रमाच्या परिसरात एक छान अशी दत्तांची मूर्ती स्थापन केली होती, जी की तुम्ही पिठापूरमध्ये पण अशीच मार्बलच्या रूपात पाहू शकता. ही मूर्ती होती काळ्या पाषाणातली. आम्हाला गाणगापूर ते कुरवपूर 220 किलोमीटरच्या प्रवासाला 4 ते 5 तास लागले. या आश्रमात रोज अखंड नामजप, दत्ताचा अखंड नामजप सुरू असतो. मंदिरातील आणि आजूबाजूचं वातावरण हे खूप सुंदर होतं. हा 100 खोल्यांचा प्रकल्प असल्यामुळे तुम्हाला इथे AC आणि नॉन AC दोन्ही पण रूम व्यवस्थित आणि योग्य दरात मिळू शकतात. आम्हाला त्या दिवशी उन्हाळा असला तरी AC रूम 1200 रुपयेच्या दराने पडली. तर हा होता तेथील बाहेरचा परिसर, जेथे की आम्ही स्टे केला होता. तर चला पाहू आता आपण कुरवपूर दर्शन. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण उद्याचा व्लॉग असणार आहे तो म्हणजे श्रीशैल्यमचा. कुरवपूरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक रायचूर मार्गे आणि एक पंचदेव पहाड मार्गे. तर आम्ही गेलो होतो पंचदेव पहाड मार्गे, कारण आम्हाला बोटीने प्रवास करायचा होता. आणि रायचूर मार्गे जो पूल आहे त्याचं काम ऑलमोस्ट झालं आहे. त्यातील तुम्हाला जो योग्य मार्ग वाटेल तो तुम्ही निवडा. पण मी सजेस्ट तुम्हाला होडीचाच प्रवास करेन, कारण हा जुना प्रवास आहे आणि हे कृष्णापात्राचं बेट असल्यामुळे बाजूचा निसर्गरम्य परिसर आपल्याला अनुभवता येतो. माझा हा बोटीचा प्रवास अनपेक्षित होता आणि खूप सुंदर होता. मला अपेक्षित होती ती म्हणजे कोऱ्याकल राईड म्हणजेच पुट्टी, पण पाणी कमी असल्यामुळे आम्हाला होडीने म्हणजेच मोटारबोटने जावं लागलं. तिथे कोऱ्याकल राईडसुद्धा होत्या, परंतु पाण्यामुळे त्या सुरू नव्हत्या. त्याच परिसरात तुम्हाला शिवलिंगाचं पण दर्शन होतं. आम्ही सकाळी लवकरच निघालो, कारण आम्हाला सकाळी 9 वाजेपर्यंतचं पहिल्या पूजेचं दर्शन घ्यायचं होतं आणि तेथील जो फलाहार जो पादुकांवर अर्पण केला जातो, जे तीर्थ म्हणून प्रसादामध्ये दिलं जातं, ते घ्यायचं होतं. होडीतला प्रवास हा खूप सुंदर होता. निसर्गरम्य परिसर, सूर्योदयाचं ते वातावरण, असं अप्रतिम कॉम्बिनेशन आम्हाला अनुभवायला मिळालं. मंदिराच्या परिसरात जातानाच एक सुंदर काढलेली रांगोळी मनाला खूप दिलासा देत होती. बाहेरच पाय धुवून मंदिराच्या आतमध्ये आम्ही प्रवेश केला. मंदिर परिसर इतका शांत, सुंदर आणि तितकाच मनाला एक सकारात्मक ऊर्जा देणारा होता. मंदिराच्या आतल्या परिसरात फोटो काढण्याला सक्त मनाई होती. आतल्या गाभाऱ्यांमध्ये भाविक गुरुचरित्राचा 14वा अध्याय तसेच दत्तनामाचं ध्यान करत होते. बऱ्याचशा गोष्टी मी जशा जमेल तशा व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न केला, कारण कॅमेऱ्यामुळे आपण खूप साऱ्या आठवणी जपून ठेवू शकतो. मंदिर परिसर खूप सुंदर होता आणि इथे रोज जेवणाची 12 नंतर सोय असते. तिथे पुरुषांना आणि स्त्रियांना पोशाख आहे. तर मंदिर परिसरात आम्ही दत्तांवर अर्पण करण्यासाठी हा गजरा घेतला, जो की आपल्याला बाहेर 100 ते 150 रुपयात मिळतो. बाहेर असलेला हा वटवृक्ष मनाला एक सकारात्मक ऊर्जा देणारा होता. श्री गुरुचरित्र यातील 10व्या अध्यायात आपल्याला कुरवपूर महात्म्य वर्णवले जाते. तशाच कुरवपूरच्या संबंधित बऱ्याचशा कथा या आपल्याला अध्यायामध्ये आणि ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रयांचा पहिला अवतार असल्याने श्री लाडकारंजा येथे त्यांची जन्मभूमी तर कर्मभूमी ही कुरवपूर आहे. दर्शन खूप सुंदर झालं आणि आम्हाला तिथे स्वामींचा आशीर्वाद पण मिळाला. मंदिराच्या बाहेरचा परिसर पण खूप सुंदर आणि शेजारीच आपल्याला श्री टेंबे स्वामी यांची गुहा पाहायला मिळते. ही गुहा निसर्गनिर्मित असून येथे टेंबेस्वामी महाराज यांनी घोरोत्कष्टोत्तरण स्तोत्राची स्थापना केली होती, जी की आज प्रत्येक संकटांवर रामबाण उपाय आहे. महाराज याच गुहेत तपश्चर्येला बसत. या गुहेत जाण्यासाठी अतिशय छोटी अशी चिंचोळी वाट आहे.
परंतु येथील वातावरण खूप सुंदर आणि चैतन्याने भरलेलं आहे. गुहेसमोरूनच अगदी डाव्या बाजूला आपल्याला एक औदुंबर वटवृक्ष पाहायला मिळतो, जो की 900 वर्ष जुना आणि प्राचीन आहे. येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुका व महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला मिळतं. या वटवृक्षाखाली भाविक गुरुचरित्राचं पारायण करतात. हीच ती गुहा जिथे टेंबेस्वामी महाराज तपश्चर्येला बसत आणि येथेच त्यांनी घोरतकोष्ठधरण स्तोत्राची स्थापना केली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता भेटू आपण श्रीशैल्यम